नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शिक्षक म्हणजे गुरु. विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थी त्यांच्या घरापासून लांब म्हणजे शाळेत असतात, तेव्हा शिक्षकच त्यांचे पालक असतात. शिक्षकावर विद्यार्थ्यांची मोठी जबाबदारी असते. त्यांना योग्य मार्ग दाखवणं, देशासाठी एक चांगलं नागरिक म्हणून तयार करणं ही शिक्षकांची जबाबदारी असते. पण काही वेळा शिक्षकांना आपल्या या जबाबदारीचा विसर पडतो. अशीच एक घटना म्हणजे बघा, मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमधील शिक्षकाला तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली सध्या अटक करण्यात आलेली आहे. आणि जी काही शिक्षिकेने विद्यार्थ्यावर वर्षभर अत्याचार केले, ज्यात पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेहून लैंगिक संबंध ठेवणे आणि दारू पाजणे इत्यादी गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे. मुंबईतील नामांकित कॉलेजमधील ही घटना आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याला पंचतारांकित म्हणजेच 5 स्टार हॉटेलमध्ये नेत नको ते केलं आहे. मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाखाली सध्या अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्को ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षिकेने तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा सध्या आरोप आहे. आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, नेमकी घटना काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर बघा, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याला शिकवत होती. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली आणि जानेवारी 2024 मध्ये तिने त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंधासाठी मागणी घातली, असे सध्या तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीला मुलगा तयार नव्हता आणि त्याने तिला टाळाटाळ सुरुवात केली. शिक्षिकेने तिच्या एका मैत्रिणीला त्या विद्यार्थ्याला फोन करायला लावला. ती मैत्रीण शाळेतील नव्हती. त्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितले की मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमध्ये संबंध आता सामान्य झाले आहेत. ते शिक्षक आणि तू एकमेकांसाठीच बनले आहात, असेही त्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि पुढील घटना म्हणजे बघा, जी काही तिच्या मैत्रिणीच्या फोन नंतरनं विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांतात नेले. त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतरनं काही दिवसांनी विद्यार्थ्याला खूप नैराश्य येऊ लागले. त्यामुळे शिक्षकाने त्याला नैराश्य कमी होण्याची औषध सुद्धा देखील दिली. त्यानंतरनं शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि विमानतळाजवळ नेऊन अनेक वेळा त्याच्यावरती लैंगिक संबंध ठेवले आणि त्याच्यावरती अत्याचार केला. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शिक्षिका त्याला अनेकदा दारू पाजत असे. या घटनेनंतर काही महिन्यांनी विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला आणि त्यांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने घडलेला जो काही सर्व प्रकार आहे तो कुटुंबियांना सांगितला आणि कुटुंबियांनी विचार केला की काही महिन्यात तो शाळा सोडणार आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल कुठलीही वाच्यता न करण्याचे ठरवले होते. त्यांना वाटले की शिक्षिका त्याला त्रास देणे थांबवेल, त्यामुळे त्यांनी कुठली तक्रार केली नाही. परंतु यावर्षी मुलाने बोर्डाची परीक्षा पास केली आणि तो शाळेतून बाहेर पडला. पण तो नैराश्यात गेला असल्यामुळे त्या जी काही शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याला भेटायला बोलवले. यावेळी मात्र पीडित मुलांच्या कुटुंबियांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी जे काही विवाहित शिक्षक आहे 40 वर्षीय, त्याच्यावरती लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्को ॲक्ट 2012च्या कलम 4 लैंगिक अत्याचार, कलम 6 गंभीर लैंगिक अत्याचार म्हणजे आणि कलम 17 गुन्ह्यासाठी मदत करणे, तसेच भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे सध्या पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.